नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचं तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि कधी तुम्ही शूटिंग करू शकत नाही, या संदर्भाने माहिती, कायदा, तरतूद आणि जजमेंट आपण बघूया. तर मित्रो, आपण कधी ना कधी कुठल्या तरी शासकीय कार्यालयात जातो आणि आपल्याला लक्षात येतं की जो अधिकारी आहे, जो कर्मचारी आहे, तो आपल्या कर्तव्यात कसूर करतोय किंवा नीट आपली ड्युटी, आपली जबाबदारी पार पाडत नाही, हे लक्षात आल्यावर आपण त्याचं व्हिडिओ शूटिंग करायला जातो. तेव्हा तो आपल्यावर ओरडतो आणि आपल्याला दम भरतो. काय म्हणतो की तुम्ही विना परवानगी माझी शूटिंग करत आहात, मी तुमच्यावर कारवाई करेन, असं दम भरतो. आणि खास करून तो कर्मचारी जर ती असेल म्हणजे लेडीज असेल, तेव्हा तर ती अजून जोरात दम भरते. काय म्हणते, विना परवानगी तुम्ही बाईची शूटिंग काढत आहात, मी तुमच्यावर केस दाखल करते, असं दम भरते. मुळात एकदा तुम्ही सरकारी कर्मचारी बनलात तर लिंगभेद करता येत नाही. लेडीज असो किंवा जेंट्स असो, काही असलं तरी तुम्हाला तुमच्या कर्तव्यात जर तुम्ही कसूर केला असेल तर लेडीज असण्याचा बेनिफिट किंवा कन्सेशन घेता येणार नाही, एक्झम्पशन घेता येणार नाही, तुमच्यावर कारवाई होईल. बरं, आता आपल्याला कुठल्याही शासकीय कार्यालयात शूटिंग करण्याचा अधिकार आहे. त्या संदर्भाने 2 जजमेंट आहेत, ते तर आपण बघूया. पण हे जे अधिकारी आपल्यावर डाफरतात ना की तुम्ही शूटिंग करू नका, कारवाई करतो, याच्यामागे काही तरतूद आहे का, आधी आपण ते बघूया. तर मित्रो, आपल्याकडे एक कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. बघा, इतका जुना कायदा आहे. तर 1923चा हा ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट नावाचा कायदा आहे. या कायद्यामध्ये सेक्शन 3 हा कलम आहे. या कलममध्ये असं म्हटलं आहे की शासकीय कार्यालयात एखादी जागा प्रोहिबिटेड करता येतं कधी, तिथे महत्त्वाची माहिती आहे किंवा एखादी माहिती दडवून ठेवण्यासारखी आहे, लपवून ठेवण्यासारखी आहे, नॅशनल सिक्युरिटीची माहिती आहे, एखादा पासवर्ड आहे, महत्त्वाचं अजून काही असेल जे पब्लिकली आपण त्याला दाखवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, अशा पद्धतीची जर माहिती असेल तर त्या ठिकाणी कॉमन मॅन जाऊन फोटो काढू शकत नाही, त्याचा स्केच काढू शकत नाही, त्याची माहिती लिहू शकत नाही, अशा पद्धतीचा कायदा आहे. आणि हे करू शकत नाही म्हणून हा सेक्शन 3 तुम्हाला दिलेला आहे. पण आता प्रश्न हा पडतो की ऑफिशियल जे काही कार्यालय आहे त्याच्यात बऱ्याच खोल्या असतात, बऱ्याच जागा असतात. त्याच्यातील कुठल्या खोल्या, कुठल्या जागा पब्लिकसाठी ओपन आहेत आणि कुठली खोली ही प्रोहिबिटेड आहे. प्रोहिबिटेड म्हणजे ती ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टच्या कलम 3च्या अंतर्गत आरक्षित केली आहे किंवा प्रोहिबिटेड केली आहे, हे आपल्याला कसं लक्षात येईल. तर या कायद्यात त्याच्यासाठी असं दिलं आहे की एखादी खोली किंवा एखादी जागा शासकीय कार्यालयातील जर त्या खोलीला कलम 3 लागू पडत असेल तर तिथे एक पाटी लावायची असते आणि त्या पाटीवर लिहायचं असतं की ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923च्या अंतर्गत कलम 3च्या अन्वये ही जागा प्रोहिबिटेड आहे, इथे इतरांनी येऊ नये किंवा इतर फोटो किंवा स्केच करू नये, प्रोहिबिटेड प्लेस आहे म्हणून ती पाटी लावायची असते. थोडक्यात सेक्शन 3 अन्वये अमुक खोली, अमुक जागा प्रोहिबिटेड केली, याची पाटी लावली पाहिजे, तरच मात्र तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही, फोटो काढू शकत नाही. तर आपल्याला तरतूद कळाली की प्रोहिबिटेड कुठे लागू पडतं, सेक्शन 3 कुठे लागू पडतं, जिथेही पाटी लावली आहे तिथे लागू पडतं. आता येऊया आपण शासकीय अधिकाऱ्याकडे. बघा, आपल्याला काम कोणाशी पडतं, पोलिसांशी. तर पोलीस स्टेशनमध्ये सेक्शन 3ची प्रोहिबिटेडची पाटी लावता येत नाही. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही खुल्लमखुल्ला शूटिंग घेऊ शकता. नंबर 2, तुम्ही तहसीलदारकडे जाता, कलेक्टरकडे जाता, SDOकडे जाता, हे सगळे ऑफिसेस आहेत. या ऑफिसेसला किंवा या ऑफिसेसच्या बाहेर सेक्शन 3ची प्रोहिबिटेडची पाटी लावता येत नाही. म्हणजे इथेसुद्धा तुम्हाला शूटिंग करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. हे ओपन टू पब्लिक असे ऑफिसेस आहेत. मग हे अधिकारी तुमच्यावर दम का भरतात, कारण तुम्हाला माहीत नाही ना. तर इथून पुढे जर तुम्हाला कोणी दम भरलं तर त्याला विचारायचं, ठीक आहे, मी शूटिंग थांबवतो, सेक्शन 3च्या अंतर्गत ही जागा प्रोहिबिटेड आहे, याची मला पाटी दाखव. पाटी नसेल तर तू तुझ्या अधिकाराच्या अंतर्गत पाटी लाव, मग आम्ही बघतोच. हा अधिकारी लावू शकतो का, लावूच नाही शकत, कारण ओपन टू पब्लिक ऑफिस आहे, हा प्रोहिबिटेड जागा नाहीच आहे किंवा सेक्शन 3 लागूच नाही पडत. त्याच्यामुळे यांची हवा तुम्ही काढणार, कसं काढणार, त्यांना म्हणायचं मी शूटिंग थांबवतो, तू सेक्शन 3ची प्रोहिबिटेडची पाटी लाव, तर मी शूटिंग थांबवतो, लावत नसेल तर मी शूट करतो, बस त्यांची हवा निघेल.
तर ही झाली तरतूद आणि ही हवा कसं काढायची त्या संदर्भाने माहिती. आता आपण 2 जजमेंट बघूया. पहिलं जजमेंट आहे सात्विक विनोद बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये या अपिलंटनी किंवा या पिटिशनरनी शूटिंग केली होती हवालदारची. तर त्यांनी याच्यावर डायरेक्ट FIR दाखल केलं. काय म्हटलं की ऑफिशियल सिक्रेट्स कायद्यातील कलम 3चं उल्लंघन करून यांनी शूटिंग घेतली आणि माझ्या कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर FIR दाखल केलं. हा जो पिटिशनर आहे डायरेक्ट हायकोर्टात आला, बॉम्बे हायकोर्टात. त्यांनी म्हटलं की मी जे काही शूटिंग केलं आहे ते ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टच्या कलम 3चं उल्लंघन होत नाही, त्याच्यामुळे माझ्या विरोधातील FIR रद्द करावी. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने सगळे FIR आणि सगळी माहिती बघितली, आरोप बघितले आणि FIR क्वॉश केली म्हणजे रद्द केली. आणि काय म्हटलं की पोलीस स्टेशन ही जी जागा आहे ही जागा ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमधील कलम 3 अंतर्गत येत नाही, त्याच्यामुळे या जागेला प्रोहिबिटेड प्लेस किंवा प्रोहिबिटेड ऑफिशियल प्लेस असं म्हणता येत नाही. त्याच्यामुळे ही जागा ओपन टू पब्लिक आहे आणि तुम्ही इथे शूट करू शकता. त्याच्यामुळे मित्र ही जी FIR आहे ही FIR क्वॉश झाली आणि पोलिसांनी जो दम भरला होता तो दम हायकोर्टाने काढून घेतला. दुसरं एक जजमेंट आहे, त्या जजमेंटचं नाव आहे रवींद्र शीतलराव उपाध्याय वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. या जजमेंटची कॉपीसुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. या जजमेंटच्या कॉपीचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जेव्हा पोलिसांचं किंवा अधिकाऱ्याचं शूटिंग करता तेव्हा तुम्ही हे जजमेंट दाखवा. या जजमेंटमध्ये सुद्धा हेच म्हटलं आहे की पोलीस अधिकाऱ्यांचं ऑफिस किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा जो ऑफिस आहे तो ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमधील कलम 3च्या अंतर्गत कव्हर होत नाही, ही जागा प्रोहिबिटेड नाही, त्याच्यामुळे इथे शूटिंग करता येतं, शूटिंग करण्यापासून थांबवल्या जाऊ शकत नाही असं या जजमेंटसुद्धा म्हटलं आहे आणि FIR क्वॉश केली आहे. थोडक्यात काय तर ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने स्पष्टपणे 2 जजमेंट देऊन सांगितलं आहे की जे पब्लिक ऑफिस आहे त्याला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टमधील कलम 3च्या अंतर्गत कव्हर करता येऊ शकत नाही, म्हणजे ते प्रोहिबिटेड नाही. ते जर प्रोहिबिटेड नाही तर तिथे शूटिंग करण्यापासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं सांगितल्यानंतरही एखादा अधिकारी तुम्हाला शूटिंग करण्यापासून थांबवत असेल तर तुमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. का? कारण तो अधिकारी बॉम्बे हायकोर्टाचे जजमेंट दाखवल्यानंतरही जर तुम्हाला थांबवत असेल याचा अर्थ असा निघतं, याचा इंटरप्रिटेशन असं निघतं की तो अधिकारी ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचा अवमान करतोय, त्यांच्या आदेशाचं पालन करत नाही, हे सिद्ध होतं. आणि या ग्राउंडवर त्या अधिकाऱ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल होते आणि तो अधिकारी घरी जाऊन बसतो, अशी तरतूद आहे. तर मित्रहो, एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये एखादा पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा ट्रॅफिकवाला पोलीस हे जर तुम्हाला शूटिंग करण्यापासून थांबवत असेल तर त्याला तुम्ही हे 2 जजमेंट दाखवायचा आणि त्यांना म्हणायचं की जर तू मला थांबवलास कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल करेन हे त्याला सांगा. आणि तरी त्यांनी जर तुम्हाला दम भरला आणि थांबवलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल करा. तर मित्र, ही होती माहिती की व्हिडिओ शूटिंग करण्याचा आपला अधिकार आहे आणि कोर्टाने तो अधिकार अबाधित ठेवलेला आहे. तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.